वाचता आलं, मिळालं, ते मांडण्याचा माझ्या लेखनातून, व्याख्यानातून प्रयत्न करत असतो. एवढंच ह्या सगळ्याचं प्रारूप आहे. आपला आजचा जो विषय आहे तो गणेशोत्सव आणि गणेशोत्सवामध्ये ज्या काही अनेक वर्षापासून ज्या धारणांमध्ये, कल्पनांमध्ये भर पडत आलेली आहे, त्या धारणांचा विचार आज आपल्याला या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करायचा आहे. या प्रश्नोत्तरांच्या आधी जो लघुपट दाखवला गेला त्याच्यामध्ये तो लघुपटही मी आधी पाहिलेला होता. मात्र आज तुमच्या बरोबर पाहण्याचा योग नव्हता. दुसरं एक व्याख्यान सुरू असल्यामुळे मला तिथे कनेक्ट होता आलं नाही. मात्र तो मी पाहिलेला आहे. अतिशय वैचारिक अधिष्ठान असलेला आणि खूप छोटा, म्हणजे तुलनेने खूप छोटा मात्र फार मोठा, ज्याच्यातून आशय व्यक्त झालेला आहे असा तो चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिलाच असेल. आणि त्यात जे तत्व सांगितलेलं आहे तेही आपण नक्कीच लक्षात घेऊन त्या बरहुकूम आपला गणेशोत्सव साजरा करू अशी आशा मी व्यक्त करतो. आता आपल्याला जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आपण विचार करूया. फक्त तत्पूर्वी एक आधीच माफी मागून ठेवतो. इथे पुण्यात थोडा पाऊस आणि वादळी वातावरण आहे. मध्ये मध्ये लाईट जात आहेत, कनेक्टिव्हिटी जाते. तर असं काही झालं, मी शक्यतो पूर्ण कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करतोच आहे. मात्र असं काही झालं तर आधीच सगळ्यांची क्षमा मी मागून ठेवतो. आपण शक्य तितक्या लवकर हे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. प्रणव दादा, काही प्रश्न मी चॅटबॉक्समध्ये टाकलेले आहेत. माझ्याकडे वैयक्तिक काही प्रश्न आले होते. तर मी एक-एक प्रश्न बर. विचारते किंवा कसं हा, करता? चालेल. तरी चालेल. चालेल, चालेल. मी विचारते आपल्याला. हा. पहिला प्रश्न असा होता आलेला, की अ, गणपतीला हत्तीचेच डोके का आहे? इतर कुठल्या प्राण्याचे का नाही? आणि गणपतीचे वाहन मूषक का आहे? गणपतीचा आकार मोठा आणि मूषक छोटा आहे. तर हे असं काय आहे? याच्याबद्दल काही सांगता येईल का? हं. गणपती ही बुद्धीची देवता मानलेली आहे. जेव्हा आपण गणपती या देवतेचा विचार करतोय तेव्हा केवळ आपल्याला माहित असलेल्या पुराण कथा, ते टप्पे याच्यावरून तो जर लावत बसलो तर खूप मर्यादित आवाका आपल्याला बघायला लागेल. मात्र हत्ती पूर्ण प्राणीसृष्टीमध्ये असणारा एक अतिशय बलवान आणि तितकाच बुद्धिवान समजला जाणारा प्राणी. जेव्हा या देवतांची चित्रण केली जातात, देवता कोणत्या रूपाच्या आहेत, त्यांचा आकार कसा आहे, त्यांचे हात किती आहेत, त्यांचे अवयवाचा आकार, त्यांची घडणी कशी आहे, या प्रत्येक गोष्टी मागे काही संकेत, काही प्रतिकात्मकता आहे. आता आपल्या या ठराविक कालमर्यादेमध्ये सगळे संकेत, सगळी प्रतीक आपल्याला पाहता येणार नाहीये. ती लिमिट लक्षात घेऊन मी काही गोष्टी इथे मांडतोय. हत्तीची बुद्धिमत्ता ही खूप जास्त मानली जाते. त्यामुळे हत्तीचं मस्तक लावण्यामागची जी दृष्टी आहे, प्रतिकात्मकता आहे, ती बुद्धीची देवता गणपती. त्यामुळे ज्या प्राण्याकडे खूप जास्त बुद्धी आहे, जिचा आवाका, जिचा व्हॉल्यूम हा मोठा आहे, आणि जर काही दृष्टीने विचार केला तर हत्तीची स्मृती, हत्तीची बुद्धी ही माणसापेक्षाही उत्तम प्रतीची असं म्हणता येईल. विशेषतः स्मृतीच्या बाबतीत माणसापेक्षा ज्याची स्मृती जास्त आहे, त्या स्मरणामध्ये असणारे गंध, शब्द, चित्र, रूप याचे तपशील माणसालाही जितके लक्षात राहत नाही तितके हत्तीला लक्षात असतात. एक जीवशास्त्रीय वैशिष्ट्य गणपतीच्या रूपामध्ये सामावलेलं आहे. बुद्धी, प्रज्ञा, स्मृती या सगळ्याची अधिदेवता म्हणत असताना हे गजमस्तक तिथे दाखवलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना पुराण कथा माहितीये, मी ती पुन्हा सांगणार नाहीये, की त्या पार्वतीचा स्नानागाराच्या बाहेर रक्षक, द्वाररक्षक म्हणून तो होता. मग ते मस्तक शिवानी कापलं, मग हत्तीचं लावलं गेलं. हा सगळा कथेचा भाग आहे. मात्र या कथेमधून गजमस्तक लागलं हे जर वास्तव आपण पाहिलं तर त्याच्या मागे बुद्धीची देवता गणपती या बरोबरीने अजून 2-3 कल्पना आपल्याला दिसतात. हत्ती हे लक्ष्मीचं, ऐश्वर्याचंही प्रतीक आहे. गणपती जशी विघ्नांची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, तशीच ती ऐश्वर्याची, समृद्धीचीही देवता आहे. त्यामुळे ज्याच्या रूपामध्ये बुद्धी बरोबर समृद्धी ही एकत्र आलेली आहे,
म्हणजे आता बुद्धिमान असे प्राणी तुम्हाला दिसतील, पण समृद्धीचं प्रतीक असणारे प्राणी ते नसतील. तर समृद्धी आणि बुद्धी यांचं एका ठाई निवास हा हत्तीच्या प्रतीकातून व्यक्त होत असल्यामुळे गजमुख याची योजना झाली. अजून एक, हत्ती ह्याचा आकार, हत्ती याच्या आकारावरून आलेलं संकट, म्हणजे एकदम हत्ती आपल्या अंगावर चालून आला, त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय होईल, आपली गोंधळलेली परिस्थिती कशी होईल, आणि हे संकट केवढं आहे, हत्ती एवढं संकट आहे असं आपल्याला कदाचित म्हणता नाही म्हणतो. हत्तीसारखं ते संकट चालून आलं, मदांध हत्तीसारखं होतं. तर विघ्नांची देवता गणपती या कल्पनेच्या मागचा अनुबंध आपल्याला इथे दिसतो, की विघ्नांचा अचानक आकस्मिक अंगावर येण्याचा स्वभाव, प्रकृती. विघ्न कशी येतात, तर अचानक येऊन उभं राहणं, आणि आल्यावर त्यांचं जगडव्याळ रूप किंवा इतकं विशाल रूप आपल्याला वाटतं. म्हणजे अगदी वाईट म्हण तुम्हाला कदाचित वाटेल, मुंगीला मुताचा पूर ही म्हण ऐकलेली असेल. तर आपल्या आकाराच्या मानाने ते थोडं मोठं असलं तरी आपल्याला प्रचंड असं ते संकट वाटतं, विघ्न वाटतं. त्यामुळे या विघ्नांचं विशाल भासणं हे या गजमुखाच्या कल्पनेत आलेलं आहे, कुठेतरी ध्वनित झालेलं आहे. त्यामुळे विघ्न, समृद्धी, बुद्धी अशा वेगवेगळ्या ज्या धारणा आहेत त्यांना एकत्रितपणे दाखवणारा पशु, प्राणी म्हणून हत्ती, आणि हत्तीचं मुख हे गजाननाला दाखवलं गेलं. हीच गोष्ट उंदराच्या बाबतीत, उंदीर हा कुरतडण्याचं प्रतीक आहे. गणपती हा विघ्नेश्वर आहे, विघ्नांवर कंट्रोल ठेवणार आहे. त्यामुळे हॅलो 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 असेल त्यांनी माईक बहुधा कोणीतरी अनम्यूट झालं असावं. माझा आवाज येतोय का? येतोय येतोय. हॅलो दादा, मी फक्त तुम्हाला अनम्यूट, बाकी सगळ्यांना अनम्यूट करता, सगळ्यांना म्यूट करतो. हॅलो, हरकत नाही सर, आता करा. हा, येतोय तुमचा आवाज. तर मूषक हे विघ्नांचं प्रतीक आहे. जी विघ्न सतत काही ना काहीतरी कुरतडत असतात. तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींचं मूल्य आहे त्या मूल्यवान गोष्टी ह्या उंदीर कुरतडतो. त्यामुळे अशा कुरतडणाऱ्या, उपद्रव मूल्य असणाऱ्या तत्वांवर ज्याची सत्ता चालते ते त्याचं वाहन म्हणून दाखवलं गेलं. आता इथे वाहन असा जो शब्द आहे तो फार मर्यादित आहे. आपल्याकडे ध्वज अशी कल्पना आहे, म्हणजे गजाननाचा, गणपतीचा ध्वज, त्याच्यावर मूषकाकृती आहे. ध्वज याचा अर्थ होतो प्रतीक. मूषक हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे विघ्नांचं, गणपती ही विघ्न हरती म्हणून देवता खूप नंतर इंट्रोड्यूस झाली. मुळात त्याचं रूप हे विघ्न करणारा, विघ्न उत्पन्न करणारा असं आहे. त्यामुळे त्याचं प्रतीक हे विघ्न करणारा उंदीर याच्याशी जोडून ते त्याचं वाहन किंवा त्याचा ध्वज चिन्ह म्हणून मिरवलं गेलं. इथे गणेश पुराणातली पुन्हा एक कथा येते की तो एक गंधर्व शापित होता. सौभरी ऋषींच्या शापामुळे तो मूषक झाला, आणि त्या मूषकाने जेव्हा ऋषींच्या आश्रमामध्ये फार मोठा उपद्रव द्यायची सुरुवात केली तेव्हा त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी, त्याला आपल्या कंट्रोल मध्ये आणण्यासाठी गणपतीने त्याला बांधलं आपल्या पाशात, आणि मग तिथपासून तो मूषक गणपतीचं वाहन म्हणून रूढ झाला. पुढचा प्रश्न आपल्याकडे असा आलेला आहे, 2-3 हा. प्रश्न त्याच्या संदर्भातले आहेत. संकष्टी आणि विनायकी चतुर्थी मधील फरक काय? अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी यातील फरक एक तर पहिला, आणि मंगळवारी जर आली तर तिला अंगारकी का म्हणतात? संकष्टी म्हणजे कृष्ण पक्षात येणारी, महिन्यामध्ये जे 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. कृष्ण पक्षामध्ये येणारी जी चतुर्थी आहे तिला संकष्ट चतुर्थी असं म्हणतात, आणि शुक्ल पक्षामध्ये येणारी जी चतुर्थी आहे तिला वैनायकी चतुर्थी म्हणतात. आता वैनायकी हे नाव पडायचं कारण विनायक ही ज्या चतुर्थीची देवता आहे ती विनायकी किंवा वैनायकी चतुर्थी, आणि कृष्ण पक्षामध्ये जी येते ती, तिच्या नावातच कृष्ण पक्ष आहे, काळवंडण आहे, ज्याच्यामध्ये कष्ट आहेत, दुःख आहेत, विघ्न आहेत,
4 प्रकारचे कष्ट या संकष्टी चतुर्थीच्या प्रतीकातून दाखवलेले आहेत. एक, जन्माला आल्यावर होणारे सगळे कष्ट, म्हणजे मनुष्य जीवन हे कष्टाने भरलेलं आहे ते कष्ट. दुसरे कष्ट हे मरतांचे कष्ट आहे, मरणावर आलेले, मरणाच्या प्रसंगी आलेले कष्ट. तिसरे कष्ट हे मरणोत्तर होणारे कष्ट, म्हणजे थोडक्यात जे आपल्याकडे मरणोत्तर जीवनाची, परलोकाची कल्पना आहे, नरकामध्ये पडणं, तिथे वेगवेगळी दुःख भोगायला लागणं, ते कष्ट. आणि चौथे, प्रत्येक जीवाला परमात्म्यापासून, शिवापासून विरह झाल्यामुळे, ताटातूट झाल्यामुळे भोगावे लागणारे कष्ट. असे हे 4 प्रकारचे कष्ट ही चतुर्थी व्यक्त करते. ती संकष्ट चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जेव्हा या चतुर्थ्या मंगळवारी येतात तेव्हा मंगळ हा जो ग्रह आहे त्याचा वार म्हणून मंगळवार. मंगळाचं एक नाव अंगारक असं आहे, म्हणून त्या अंगारक मंगळाच्या नावावरून त्या चतुर्थीच्या योगाला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारिका, अंगारी हे चुकीचे शब्द आहेत. अंगारकी चतुर्थी असा मूळ शब्द प्रयोग आहे. अंगारक मंगळ, त्या मंगळाच्या वारी आलेली चतुर्थी म्हणून अंगारकी चतुर्थी. पुढचा प्रश्न असा आलेला आहे, संकष्ट चतुर्थीला नेमके काय झाले आणि हे 10 दिवस आपण जे गणपती बसवते ते 10 दिवस का बसवतो? संकष्ट चतुर्थीला नेमकं काय झालं असं म्हणण्यापेक्षा संकष्ट चतुर्थी हे व्रत आहे. काही काम्य गोष्टी प्राप्त करण्यासाठी, कामना पूर्ण करण्यासाठी, किंवा आपला आराध्य जर गणपती असेल तर त्याची उपासना म्हणून संकष्टी चतुर्थीला हे व्रत केलं जातं. त्या दिवशीच्या चंद्रोदयाला फार महत्व आहे. चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन घेऊन त्याला अर्घ्य देऊन मग उपवास सोडला जातो. ही संकष्टी मागची कल्पना आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं याच्या तुम्हाला सुमारे 4 वेगवेगळ्या कथा गणेश पुराण आणि मुद्गल पुराण याच्यामध्ये वाचायला मिळतील. आता त्या कथा सांगायला लागलं तर वेळ अधिक जाईल, त्यामुळे कथामध्ये मी न हे सांगता, कार्तवीर्यार्जुन याचा जन्म संकष्टीच्या फळामुळे झाला. नंतर कृष्णाला जो त्याच्यावर जो आळ आला होता सेमंतकाच्या चोरीचा, त्याचं परिमार्जन होण्यासाठी यशोदा आणि देवकी या दोघींनी हे संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं आणि त्याच्यामुळे कृष्णाचा तो आळ दूर झाला, अशी कल्पना आहे. तर गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी हे संकष्ट चतुर्थीचं व्रतविधान केलं जातं. आता राहिला प्रश्न भाद्रपदामध्ये केल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थीच्या व्रताचा. गणेश चतुर्थीचं व्रत हे मुळात 1 दिवसाचं व्रत आहे. पार्थिव गणेश प्रतिमेचं जे पूजन सांगितलेलं आहे ते कसं, तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सकाळी पाणवठ्यावर जाऊन आंघोळ करणं, तिथेच आंघोळ झाल्यावर स्नान संध्या हे सगळं आन्निक आटोपून तिथल्याच ओल्या मातीची अंगुष्ठ किंवा हस्तपरिमित म्हणजे आपल्या हाताच्या तळव्या इतकी प्रतिमा तयार करून तिची आपल्या हातावरच स्थापना करणं, तिथेच प्राणप्रतिष्ठा करणं, तिथेच उपलब्ध उपचार अर्पण करणं, 21 किंवा 11 मोदकांचा नैवेद्य दाखवणं आणि ते झाल्यावर तिथेच तिची उत्तर पूजा करून जलस्रोतामध्ये विसर्जन करणं, हा मूळ व्रताचा भाग. मात्र माणसाची प्रवृत्ती ही वर्धिष्णू, म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याला वाढ आवडते, विस्तार आवडतो. त्यामुळे एवढंच व्रत जेव्हा हळूहळू त्याला उत्सवाचं रूप प्राप्त व्हायला लागलं तेव्हा याचा अवधी 1 दिवसावरून 1.5 दिवसावर झाला. खरं 1 दिवसाचंही म्हणणं योग्य नाही, अर्ध्या दिवसाचं असं हे व्रत मग हळूहळू 1.5 दिवसावर गेलं. 1.5 दिवसाचं 5 दिवस, 5 दिवसाचं 7 दिवस, 7 दिवसाचं 10, 10चं 21, असे अनेक वेगवेगळे कालावधी, अगदी वर्षभर हे व्रत असंही काहींकडे केलं जातं. गोव्याकडे जर तुम्ही गेलात तर अशी कल्पना आहे की 2 मूर्ती ठेवल्या जातात, एक जुनी मूर्ती, एक नवीन मूर्ती. जुनी मूर्ती असते ती पुढे मांडून त्या वर्षी तिची पूजा होते, त्या वर्षी तिचं विसर्जन होतं. मात्र पूर्ण वर्षभर नवी आणलेली मूर्ती ही त्या मखरात किंवा त्या स्थानी ठेवलेली असते. पुढच्या वर्षी ती मूर्ती पुढे घेतली जाते, नवीन आणून मागे ठेवतात आणि तिची पूजा होते. मुळात हे व्रत पार्थिव गणेश व्रत हे आहे. पार्थिव गणेशाची जी कल्पना आहे ती मातीची मूर्ती केल्यावर किती टिकेल
या काळाचा विचार करून ही दिवसांची संख्या कमी जास्त झालेली आहे. यामध्ये मूळ एवढे दिवस वाढा मागची कल्पना ही काय असते ती सांगतो. श्रावण शुद्ध चतुर्थी पासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत रोज हे व्रत करण्याचं विधान काही ग्रंथामध्ये गणेश संप्रदायातल्या चिंतामणी कल्प नावाच्या ग्रंथामध्ये आढळतो हा मुद्दा. त्यामुळे त्याचं समारोप, त्या व्रताचं महिनाभर चालणाऱ्या व्रताचा समारोप हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी किंवा दुसऱ्या दिवशी करायचा असल्यामुळे केवळ आज स्मृतीमध्ये हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा उत्सव तेवढा बाकी राहिला. तो 1.5 दिवसाचा व्हायचं कारण 1 महिनाभर चालणाऱ्या उत्सवाचा समारोप इथे होता. मात्र जेव्हा कुठेतरी शास्त्रात रूढीर्गरीयसी या न्यायाने भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच हे व्रत सुरू व्हायला लागलं, तेव्हा एवढे आधीचे जे दिवस होते ते पुढे वाढवले जायला लागले. मग 7, 11, 21 ही संख्या त्याच्यातून कुठेतरी आली. मात्र मूळच्या व्रतामध्ये रोज नवीन मूर्ती करणं आणि ती रंगवणं, केमिकल वापरणं का प्लास्टर ऑफ पॅरिस वापरणं याचा कुठेही तुम्हाला अंतर्भाव मूळ विधीत सापडणार नाही. ओली चिकण माती आणि ती सुद्धा आपल्या हातावर स्थापित करणं हा मूळ व्रताचा भाग. मात्र माणसाची हौस, माणसाचं कला कौशल्य या दोन्हींना वाव देण्यासाठी या व्रताचं एक नवीन रूप पुढे आलं. या मूळच्या रूपामागे म्हणजे हे रूप बदलण्यामागे बंगालमधली जी दुर्गा पूजा, काली पूजा याच्यामध्ये उभारली जाणारी मूर्ती आहे त्याचीही कुठेतरी भर पडली. शिवाची पार्थिव लिंगाची पूजा याचाही कुठेतरी त्याच्यावर प्रभाव होता. आता पेशवाईच्या काळामध्ये आपल्याला हा 5 दिवस किंवा 10 दिवस होत असल्याचा उल्लेख मिळतो. मात्र पेशवाईमध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून हा उत्सव होत होता. त्याचे अवधी प्रत्येकाच्या ऐपतीनुसार, कुवतीनुसार हे बदलत होते. आणि हे जे रूप आपल्याला आज दिसतंय ते साधारण इसवी सनाच्या 17व्या 18व्या शतकापासून पुढे एक मूर्ती रंगवून घरात आणणे, काही दिवसापुरती बसवणे आणि मग विसर्जन करणे हा इसवी सनाच्या 17व्या शतकापासूनचा पुढचा उत्सवाचा भाग आहे. त्याच्या पूर्वी जेवढे आपल्याला पार्थिव गणेश पूजनाचे उल्लेख मिळतात ते 1 दिवस परिमित असे व्रताचे उल्लेख बहुतांश मिळतात. पुढचा प्रश्न असा आहे की गौरीचे महत्व गणेशोत्सवात काय विशेष आहे? गौरी हे व्रत नक्षत्र व्रत आहे. ज्येष्ठा नावाच्या नक्षत्रावर पूजली जाणारी ज्येष्ठा या नक्षत्राची देवता हे मूळ गौरी पूजनाचं अभ्यंतर आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणून पूजली जाते आणि ते खरं वेगळं व्रत आहे. म्हणजे गणपतीच्या पूजेनंतर गौरीचं पूजन करणं हा मूळ धर्मातला व्रतातला भाग आहे. मात्र त्या कल्पनेशी नक्षत्र व्रत ही संकल्पना जेव्हा जोडली गेली, ज्या काळामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर मग अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठेवर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन, ही लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही जी देवता हिंदू पुराणामधले सांगितलेली आहे त्यांचं पूजन ह्या ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जात होतं. मात्र गणपती आणि गौरी या 2 देवतांच्या एकत्रित पूजनाचा एक पुसटचा स्मृतीचा भाग म्हणून पुढे वेगळ्या गौरीचं पूजन न करता या लक्ष्मी आणि अलक्ष्मी, ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्या पूजनालाच गौरी पूजन असं म्हटलं गेलं. ही ऐश्वर्याची देवता लक्ष्मी आणि अनैश्वर्य किंवा दुर्भाग्य याची देवता जी ज्येष्ठा अलक्ष्मी, त्या दोघींना एकत्र ठेवून पूजायचा हा व्रताचा भाग आहे. आपल्याकडे जे मूल्य लक्ष्मीला आहे तेच अलक्ष्मीलाही आहे. अलक्ष्मीच्याही विषयी तेवढाच भक्तिभाव आहे. तिलाही कुठेही कमी किंवा वैगुण्य असं तिच्या बाबतीत सांगितलेलं नाही. दोन्ही विषयी भक्ती समान, दोन्ही विषयी श्रद्धा समान आणि त्या दोघींविषयी एक प्रकारची कृतज्ञता. तू एक आली नाही आणि एक आली या विषयीची कृतज्ञता म्हणून हा ज्येष्ठा गौरी व्रताचा कर्मभाग केला जातो. गणेशोत्सवाप्रमाणे अजून इतर कोणत्याही देवांचा उत्सव का नाही साजरा केला जात? उदाहरणार्थ नारायण, ब्रह्म असे काही हा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारलेला आहे. सगळ्या देवांचे व्रत उत्सव केले जातात. मात्र
महाराष्ट्रामध्ये प्रचलित आणि माहिती असलेला गणेशोत्सव आहे, म्हणून आपल्याला माहित नाहीये. विष्णूंचा उत्सव हा कार्तिक महिन्यामध्ये केला जातो. वैकुंठ चतुर्दशी हा विष्णू उत्सवाचं विशेष पर्व मानलं जातं, किंवा एकादशी, द्वादशी, वैकुंठ द्वादशी, वैकुंठ एकादशी हा मार्गशीर्षातल्या एकादशीचा भाग, तेव्हाही विष्णूंचे उत्सव होतात. माघामध्ये विष्णू उत्सव होतो, श्रावणामध्ये शिवाचा उत्सव केला जातो. मूर्ती आणून मखरात बसवणं आणि घरी उत्सव साजरा करणं एवढंच त्या देवतेच्या उत्सवाचं स्वरूप मर्यादित नाही. त्यामुळे घरी येणारा देव गणपती एवढंच आपल्याला माहितीये, पण हे बाकीच्या देवतांचे उत्सव हे त्या त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत केले जातात. मात्र केवळ मातीच्या मूर्तीच्या रूपामध्ये आणला जाणारा गणपतीच आहे असं नाही, तर काही ठिकाणी गोकुळाष्टमीला मातीचं गोकुळ, कृष्ण, नंद, यशोदा सगळ्यांची मातीच्या मूर्ती करून त्यांची प्राणप्रतिष्ठा पूजा केली जाते. श्रावण सोमवारी शिवाची पार्थिव प्रतिमा, पार्थिवलिंग करून त्याची पूजा केली जाते. देवीची हरताळक्याची प्रतिमा आपल्याला माहितीच असेल, हरताळक्याची ही पूजा केली जाते. तर शिव, शक्ती, विष्णू, सूर्य या सगळ्या देवतांचे उत्सव त्या त्या कालावधीमध्ये केले जातात. डाव्या सोंडेचे आणि उजव्या सोंडेच्या गणपतीमध्ये फरक काय आहे, किंवा आणि कोणता चांगला गणपती, असाही प्रश्न आहे की हा खरा म्हणजे मी या प्रश्नाचं उत्तर खूप मर्यादित देतोय, याचा आवाका खूप मोठा आहे. आपला वयोगट आणि साधारण त्यांची पार्श्वभूमी मला माहित नसल्यामुळे एक सर्वसाधारण उत्तर मी देतोय. गणपती हा बुद्धी देणारा, सिद्धी देणारा म्हणून मानला गेलाय. सिद्धी आणि बुद्धी या दोन त्याच्या पत्नी आहेत. तर ज्या पत्नीकडे त्याची सोंड आहे, कललेली आहे, त्यावरून त्या गणपतीचं नाव ठरतं, त्या गणपतीची उपासना कशासाठी करायची ते ठरतं. त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती हा सिद्धीच्या प्राप्तीसाठी आणि डाव्या सोंडेचा गणपती हा बुद्धीच्या प्राप्तीसाठी हा आहे. त्यात सिद्धी प्राप्ती करून घेताना काम्य उपासना हा भाग असल्यामुळे त्याची विधिविधानं, त्याच्यासाठी असणारी आचारसंहिता ही कठोर मानली गेली. त्याच्यामध्ये शुचितेचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोवळं वोळं अधिक आहे, ही एक रूढी आपल्याला तिथे दिसते. मात्र डाव्या सोंडेचा गणपती हा सर्वसामान्य ग्रहस्थाने पूजण्यासारखा मानला गेल्यामुळे सर्वसामान्यपणे जी मूर्ती पूजली किंवा भजली जाते, स्थापन केली जाते, ती डाव्या सोंडेची गणपतीची मूर्ती. गणपती चांगला किंवा वाईट असा मुद्दा नाही, त्याची उपासना तुम्ही काम्य पद्धतीने करताय. काम्य असल्यामुळे तुम्हाला जेव्हा रिटर्न्स हवे असतात, ते रिटर्न्स जेवढे चांगले तेवढे तुमची इन्व्हेस्टमेंटही तितक्या उच्च प्रतीची लागते, जी आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये, आत्ताच्या राहणीमानामध्ये सोळं वोळं बाकी प्रकार हे आपल्याला तितकेसे पाळता येत नाहीत. मग ते ज्याला दंडक सैल आहेत, त्या डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा किंवा उपासना ही अधिक श्रेयस्कर. अजून काही प्रश्न असे आहेत, जर एकदा गणपतीची उंची वाढवली अथवा कमी केली तर त्याला सारखे बदलायचे का नसते, हा एक आहे. आणि दुसरा, आपण एक प्रकारचे गणपती बसवत असतो तर ते बदलले तर का नाही चालत? मुळात गणपतीची मूर्ती स्थापन करणं हा आपल्या मनातल्या भावनेचा प्रश्न आहे. कुठल्या आकाराची, कुठल्या रंगाची, रूपाची मूर्ती असावी ही पूर्णतः हौस आहे. मुळात जर तुम्ही शास्त्र दृष्टीने विचार करत असाल, शास्त्रशुद्ध गणपतीचं जे ध्यान सांगितलेलं आहे, गणपती अथर्व शीर्षामध्ये जे सांगितलंय, एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम रदंच वरदम हस्तैहि बिभ्राणम मूषकध्वजम, हे ध्यान आहे. 4 हात हवेत, त्या हातामध्ये परशु, पाश किंवा पाशांकुश, मोदक, तुटलेला दात, अभय किंवा वरद हस्त, हे सगळं त्याची पोश्चर्स हव्या. मग त्याच्या मागे तो मूषक ध्वज हवा किंवा त्याच्या पादपीठावर कुठेतरी मूषकाची आकृती. मग त्याचं वस्त्र हे पिवळं किंवा लाल या वर्णाचं असावं. हे जे सगळे तंत्रशास्त्रातले संकेत आहेत, ते संकेत काहीतरी एक प्रतिकात्मकता व्यक्त करतात. हे संकेत कशासाठी गरजेचे आहेत? जेव्हा तुम्ही त्या देवतेचं पूजन करता तेव्हा तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये त्या देवतेचं ध्यान होणं आवश्यक असतं, अपेक्षित असतं.
आणि ते ध्यान होणं म्हणजे तुम्हाला थोडक्यात एका व्यक्तीला भेटायचंय. ती व्यक्ती कशी दिसते त्याचा एक फोटो तुम्ही जर पाहिलात तर कल्पना येते. मात्र उद्या त्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती काहीतरी वेगळाच अवतार घेऊन आली, रंग थोबडून थोबाडावर काहीतरी मेकअप फेशियल करून आली आणि वेगळीच दिसतीये काहीतरी, तर तुम्ही त्याला ओळखू शकाल का? तसं गणपतीची जेव्हा मूर्ती तुम्ही आणताय, शक्यतो एका रूपातली का असावी, तर आपल्या मनामध्ये आपल्या स्मृतीमध्ये ही मूर्ती सगुणाचं अधिष्ठान म्हणून येते. गणपती आपला कसा असतो कसा आहे ही कल्पना आपली कुठेतरी त्या मूर्तीवर अवलंबून आहे. आणि रोज तुम्ही प्रत्येक वेळी नवीन मूर्ती बदलत गेलात तर तुमच्या मनामधली मानस पूजेसाठी आवश्यक ती प्रतिमा, त्या देवतेची कल्पना तुमच्या मनामध्ये जी बांधली जाते त्यासाठी एकरूपता असणं, एक उंची, एक आकार, एक रुंदी हे असणं आवश्यक आहे. मात्र ज्यांना या मानसपूजेत काही स्वारस्य नाही, ज्यांना फक्त हौसच करायचे, ज्यांना स्टेटस सिम्बॉल म्हणून गणपती बसवायचा आहे, त्यांनी खुशाल आकृती वाढवा, कोणत्याही सिंहावर, गरुडावर, घोड्यावर कसाही बसलेला गणपती बसवा, त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. मात्र ही मूर्ती बसवत असताना आपल्या घरातलं मांगल्य, त्या मूर्तीकडे पाहून आपल्या मनामध्ये जागे होणारे भाव, हे जर तुम्हाला सात्विक असावेत अशी अपेक्षा असेल तर शक्यतो अथर्व शीर्षामध्ये सांगितलेली किंवा अन्य कुठल्या गणपत्य संप्रदायातल्या ग्रंथामध्ये सांगितलेली मूर्ती त्यावर हुकूम बसवावी. सर, वेळेची काही मर्यादा आहेत, त्यामुळे आता जितके प्रश्न आले ते मी आपल्याला विचारते, की हो. नैवेद्याला मोदकच का वापरतात किंवा मोदक का करतात? मोदकाचं काही महत्व आहे का? असा एक होता प्रश्न. दुसरा, गणपतीला किती नावे आहेत? आता मला गणेश सहस्त्रनाम आहे असं माहिती आहे, पण याच्या पलीकडे काही असेल तर आपण नक्की सांगावं. सहस्त्रनाम आहे. हा. त्याच्यानंतर कोकणात गौरीला मांसाचा नैवेद्य का दाखवला जातो? असाही एक प्रश्न आहे. तर ह्या 3 प्रश्नांचा आपण आधी बघूयात आणि मग सगळ्यांना मी विनंती करते, की आपली वेळ थोडी संपत आलेली आहे. त्यामुळे आता जितके प्रश्न आलेत, ते प्रश्न आपण घेऊन मग थांबूया. पहिला प्रश्न जो आहे, गणपतीची नावं किती? देवतेची नावं ही त्याच्या भक्ताने द्यावी तितकी. म्हणजे कोणी त्याला धोंड्या म्हटलं तरी हरकत नाही, त्याला काही कमीपणा येत नाही. तो गणपती हा सगळ्या तुमच्या नाम आणि रूपांच्या पलीकडे आहे. त्यामुळे जितुके मालक तितुकी नामे, हृदये तितुकी त्याची गावे, हे सूत्र लक्षात ठेवायचं. मात्र प्रचलित जी नावं आहेत गणपतीची ती 1000 नावं अशी मानली जातात, ती सहस्रनाम स्तोत्रामध्ये संकलित केलेली. याच्याही पेक्षा काही कमी नामावलींचे स्तोत्र, म्हणजे जसं प्रणम्य शिरसा देवम या स्तोत्रामध्ये 12 नावं आहेत, सुमुखश्च एकदंतश्च या स्तोत्रामध्ये 12 नावं आहेत, गणंजयो गणपती हेरंबो धरणीधरा याच्यामध्ये 21 नावं आहेत. म्हणजे 1 पासून 1000 पर्यंत इतकी वेगवेगळी नामावली गणपतीची प्रचलित आहे. मोदक. गणपतीच्या नैवेद्याला मोदकच का करतात? तर गणपती हा भक्ष्यप्रिय, नैवेद्यप्रिय देवता आहे. प्रत्येक देवतेला काय काय विशेष आवडतं याचं विधान सांगितलेलं आहे. अभिषेक प्रियो शंभू, शिवाला अभिषेक, जलाभिषेक आवडतो. अलंकार प्रियो हरी, विष्णूला विविध आभूषण किंवा तुलसी ही विशेष आवडते. देवीला कुंकुमार्चन आवडतं, कुंकू आवडतं. सूर्याला अर्घ्य आवडतं, तसं गणपतीला नैवेद्य मोदक आवडतं. आता मोदकच का, तर मोदकाचं आता न्यूट्रिशनल व्हॅल्यू आणि हा मुद्दा आहारशास्त्राकडे जातो, त्याकडे आता मी जात नाही, त्याचंही मूल्य वेगळं आहे. मग नारळ आणि खोबरं याचं जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय पूरक शरीराला मानलं गेलंय. आहारशास्त्राच्या दृष्टीने त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू हा स्वतंत्र डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्ट यांना विचारायचा प्रश्न आहे. मात्र धर्माच्या दृष्टीने याचं महत्व असं आहे की सत्व, रजस आणि तमस या तीनही गुणांचं सूक्ष्म रूप या मोदकामध्ये सामावलेलं आहे. ज्यांना काही तमोगुणात्मक अशी कार्य करायचे, ज्यांच्या रोजमुळे त्यांना करायला लागतात, भूमिकेमुळे करायला लागतात, त्यांनाही पूरक हा मोदक होऊ शकतो. ज्यांना सत्वगुण प्रधान अशी कामं करायची, बुद्धी प्रधान कामं करायचे, त्यांनाही हा मोदक काही न्यूट्रिशन पुरवतो. आणि रजोगुणी, रागात्मक, राग म्हणजे अनुराग,
कारण राग या शब्दाचा मराठीत अर्थ क्रोध असा असला तरी संस्कृतमध्ये प्रेम, आसक्ती असा आहे. त्यामुळे तोही वाढवणारा असा हा मोदक आहे. त्यामुळे गणपती हा त्रिगुणांची एकत्रित मूर्ती मानला गेलाय, सत्व, रजस आणि तमस. त्यामुळे त्याच्या गुणाप्रमाणे या त्याला प्रिय असणाऱ्या पदार्थाचंही त्रिगुणाचं साम्य या मोदकामध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे मोदक हा बाकीच्या सगळ्या पक्वानांपेक्षा विशेष प्रिय हा गणपतीला मानला गेला. आणि तिसरा प्रश्न, गौरीला मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी गणपतीचं वाहन जो मूषक, त्या मूषकाची प्रतिष्ठापना वेगळी करून त्यालाही मांसाचा नैवेद्य दाखवतात. आपण जो आहार करतो तो आपल्या आराध्य देवतेला दाखवण्याची कल्पना या समाजामध्ये फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये मांसाहार केला जातो तो मांसाहार त्या देवीला दाखवण्याची प्रथा आहे. त्याच्यामध्ये वावग, योग्य, अयोग्य हा मुद्दाच येत नाही. जे आपल्याकडे आहे त्यातलं सर्वोत्तम हे त्या देवतेला अर्पण करणं एवढाच त्याच्या मागचा भाव आहे. एका गावाहून दुसऱ्या ठिकाणी गणपती घेऊन येण्यासाठी काही धार्मिक विधी करावे लागतात का? आणि गणपतीचे लोकेशन चेंज करायचे असल्यास काय करावे लागते? हा एक आहे. हा, काही ठिकाणी म्हणजे कोकणात व संकेश्वर या ठिकाणी 21 दिवस गणपती का बसवतात? आता 21 दिवस का बसवतात याचं कारण मी आधीच सांगून झालंय की मुळात गणपतीची संख्या 21 आणि अगदी मोठा स्पॅन हा श्रावणातल्या चतुर्थीपासून भाद्रपदातल्या चतुर्थी इथपर्यंत आहे. त्यामुळे 30च्या आत कितीही दिवसांची कॉम्बिनेशन, मग त्यातल्या त्यात 21चा संख्येत गणपतीशी अधिक जुळतो. त्यामुळे 21 दिवस बसवायची प्रथा आहे. ही कुल परंपरेनुसार त्या घराण्यामध्ये त्या घरामध्ये जे आलेले अनुभव आहेत, त्यांना त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेल्या परंपरा आहेत, त्या बर हुकूम ह्या बदलतात. तुम्हालाही जरी ते करायचं असेल तरी 3 गोष्टी म्हणजे आपल्या घराण्यातल्या परंपरेमध्ये असं कधी केलं होतं का, किंवा आपली धर्माची श्रद्धा ज्यांच्यामुळे आहे, गुरु असतील आपल्या घराण्याचे, तर त्यांचा आदेश उपदेश घेऊन मग हे करता येईल. किंवा सगळ्यात महत्वाचं, आपल्या मनापासून असणारा भाव. आपल्या मनात जर ती इच्छा आहे त्या देवतेची इतके दिवस पूजा करावी, तर तो कोणत्याही बाकी किंतु परंतु न मनात आणता ते करायला हरकत नाही. ही देवतेची उपासना आहे. तुम्हाला जेवढी मनापासून ती करावीशी वाटेल, मग ती 1 दिवस करा, 2 दिवस करा, 10 दिवस करा, 21 दिवस करा, नाही तर वर्षभर करा. हा तुमच्या भक्तीचा, श्रद्धेचा, प्रेमाचा विषय आहे. मात्र हे करत असताना जे संकेत आहेत, ज्या शास्त्र मर्यादा आहेत, त्या निश्चित लक्षात घेऊन हे सगळं करावं, एवढाच सर. आणि दुसरा तुम्ही जो आधीचा प्रश्न विचारला होता, मी जरा थोडं अजून स्पेसिफाय कराल का? एका गावातून दुसऱ्या ठिकाणी हा, गणपती एका गावात एका जागेहून दुसऱ्या जागी. तर यामध्ये आपण जिथे राहतो तिथे गणपती आणणं हा भाग आहे. गणपतीकडे किंवा त्या वरच्या लोकात काही जीपीएस असा काही सेट केलेला नाही की आधी इथे या लोकेशनवर डिलिव्हरी द्यायची होती, जायचं होतं, आणि आता बदललंय म्हणजे आता पोस्टल ऍड्रेस अपडेट झाल्याशिवाय तिकडे येणार नाही, असं देवाच्या बाबतीत कधीही होत नाही. यथा देहे तथा देवे हे साधं सोपं सूत्र आहे. आपण जिथे राहतो, आपला जिथे निवास आहे, त्या निवासस्थानी गणपती आणून प्रतिष्ठापित करणं हा एवढाच भाग आहे. आम्ही जर पुण्याहून चिपळूण पुण्याला आलो, मग तो गणपती बरोबर आणताना त्याला जीपीआरएस अपडेट असं पाठवायची गरज नाही. तो देव आहे, तो सर्वज्ञ आहे. त्यामुळे असा काही विधी कोणत्याही प्रकारच्या या विधान ग्रंथामध्ये सांगितलेला नाही. तुम्ही राहायला तिकडे गेला, जिथे राहाल तिथे त्याची प्रतिष्ठापना करावी. काही लोक असाही महाभाग आहेत की नाही आमच्या गावीच आणला गेला पाहिजे, म्हणजे मग ते जरी राहत दुसऱ्या गावी असतील ते मूळ गावी जातात, तिथे मूर्ती आणतात, तिथे गैरसोयी असतात, मात्र तिथे तो अट्टहासाने विधी करत राहतात. ही ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा मुद्दा आहे. मात्र त्याच्यात तुम्ही ज्या घरात राहता तिथे त्या मंगल मूर्तींचं वास्तव्य व्हावं. 1 दिवस का होईना, 2 दिवस का होईना, त्या देवत्वाची प्रचिती तुम्हाला घर बसल्या घेता यावी, यासाठी हे उत्सवाचं प्रयोजन. सर, शेवटचा असा प्रश्न घेऊयात आपण. 2 प्रश्न आहेत. हा, शिव हा सृजनशील, तर शंकर हा विनाशाची देवता मानली जाते, हे खरे आहे का? शिव आणि शंकर या एकच शक्ती आहेत का? हा एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आपण या कार्यक्रमाचा समारोप, आपण शेवटचा जो प्रश्न आलेला आहे,
आता शेवटचा आलेला प्रश्न खरं येतातच आहेत, पण वेळेची मर्यादा आहे आपल्याला, की गणपतीची पूजा कशी करावी आणि गणेशोत्सव कशा आदर्श साजरा करावा, असं मला वाटतं ह्या 2 प्रश्नांची उत्तरं देऊन आज आपण थांबूयात. हो. शिव आणि शंकर ही दोन्ही एकाच परमेश्वराची रूप आहेत. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जसं सूर्य ही एक देवता आहे, एक ग्रह किंवा एक तारा आपण मानतो, त्याचं एक रूप आपल्याला प्रकाश देणार आहे आणि तेच रूप जेव्हा मे महिन्यामध्ये तळपायला लागतं तेव्हा अंगाची होणारी लाही लाही तीही त्या उग्र सूर्यामुळेच आहे. दोन्ही मागची देवता शक्ती सत्ता एकच आहे, मात्र सापेक्षतेमुळे तुम्ही चुकीचं वागलात तर तो तुमच्यासाठी रुद्र भयंकर असा होईल आणि तुम्ही जर चांगलं वागलात, तुम्ही जर सच्शील सदाचरणी राहिलात तर तो तुमचा शम म्हणजे मंगल, शम म्हणजे कल्याण करणारा होईल. म्हणजे रुद्र आणि शंकर ही त्या एकाच परमेश्वराची 2 सापेक्षतेमुळे झालेली रूप आहेत. ही सापेक्षता तुमच्या कर्मावर, तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याने रुद्र व्हावं का शंकर व्हावं हे पूर्णतः तुमच्या कर्मावर तुम्ही ठरवणार आहात, हे लक्षात घ्यावं. आता राहिला प्रश्न गणपतीची उपासना पूजा कशी करावी. तर या सगळ्यामध्ये जे शास्त्राचे संकेत आहेत ते मी सांगतो. बाकी सगळं हे आपल्या श्रद्धेनुसार, भावनेनुसार आणि कुलपरंपरेनुसार किंवा आपले जर कोणी मार्गदर्शक आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांच्या निर्देशानुसार अवश्य करावं. सर्वसामान्य सर्वसाधारण जे संकेत आहेत ते असे आहेत की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी माध्यान्ह काळी ही मूर्ती प्रतिष्ठापित करावी. एकदा प्रतिष्ठापित केली की त्या मूर्तीच्या ठाई ती देवता साक्षात विराजमान आहे हा भाव आणायचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्या घरात पाहुणा आल्यावर आपण जशी त्याची बडदास्त ठेवतो तसे जे काही दिवस तुमच्या घरात बाप्पा असतील, 1 असेल, 1.5 असेल, 5 असतील, 7 असतील, ते दिवस त्यांची पूर्ण बडदास्त ठेवावी. अगदी 10, 21 जे काय असतील ते. मग याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते अधिकाधिक मंगल असावं, शुद्ध पवित्र असावं. त्या दिवसामध्ये वादविवाद, भांडणं, खोटं नाट्य, काही चोऱ्यामाऱ्या करणं, नको ते आचरण करणं हे टाळावं. शक्यतो घरामध्ये सात्विकता टिकावी यासाठी मांसाहार, मद्यपान याचा त्याग करावा. शक्य झाल्यास 3ही त्रिकाळ, म्हणजे जसं आपल्याकडे पाहुणा आल्यावर एकदा तो त्याच्या खोलीत गेस्ट रूम मध्ये गेला की तिकडे आपण ढुंकून बघत नाही, असं करत नाही. आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा त्याची जाऊन विचारपूस करतो. आता देवाची विचारपूस कशी करायची आहे तर त्याची केली जाणारी पूजा, आरती ही एक प्रकारे त्याची विचारपूस आहे. मग त्याला आपल्याला जे शक्य असतील ते उपचार, मग पहिल्या दिवशी षोडशोपचार झाले, रोज तितके जमत असतील अवश्य करावेत, नसतील जमत तर किमान गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य हे 5 उपचार रोज अर्पण करावेत. विशेषत्वाने दुर्वा, शमी यांची आणि लाल फुलं ही त्या पूजेमध्ये त्यांचा अंतर्भाव असावा. नैवेद्यामध्ये मोदक, लाडू, पेढे यांचा अंतर्भाव असावा. अगदीच ज्यांना शक्य नाहीये त्यांनी गुळ खोबरं याचाही नैवेद्य ते दाखवू शकतात. गणपतीचे अन्य आवडते पदार्थ म्हणजे ऊस, लाह्या, साळीच्या लाह्या, खोबरं, चणे, तिळाचे लाडू हे अन्य काही गणपतीचे आवडीचे पदार्थ आहेत. डाळिंब हे फळामध्ये त्याला विशेष आवडतं. केळं आणि डाळिंब याचं महत्व आहे गणपतीच्या नैवेद्यामध्ये. नंतर शक्य झाल्यास या पूर्ण गणपतीच्या कालावधीमध्ये अखंड दिवा हा जिथे गणेशाची स्थापना झालेली असेल तिथे ठेवायचा प्रयत्न करावा. अगदी नंदादीप शक्य नाही झाला तरी जेवढे वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढा तिळाच्या तेलाचा दिवा हा तिथे प्रज्वलित केलेला असावा. शक्य झाल्यास सकाळी आणि संध्याकाळी ज्यांना आवड आहे, हौस आहे आणि शक्य आहे त्यांनी 3ही काळी आरती करावी. ही आरती म्हणत असताना शक्यतो आपण म्हणावी, कॅसेट लावून नुसती ओवाळलीने आटपलं असं करू नये. याच्यामध्ये भाव जागरण, त्या देवाशी तुम्ही जोडलं जाणं, तुमची वैयक्तिक एक उपासना होणं आणि त्या वैयक्तिक उपासनेबरोबर एक सांघिक उपासना, ह्या सांघिक उपासनेचं एक उत्तम प्रारूप म्हणजे ही आरती आणि मंत्रपुष्प आहे. एकत्रित येऊन त्या देवाची उपासना करणं हा भाग या आरतीतून साध्य होतो. त्यामुळे शक्य झालं तर 2 वेळा नाही तर 3 वेळा ही आरती करावी. त्या आरतीच्या आधी शक्य असेल तर म्हणजे हे अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने हे सगळं व्हॅल्यू ऍडिशन आहे.
आपल्याला यातलं मिनिमम जेवढं शक्य आहे ते जरूर करून पाहावं. अथर्व शीर्ष ज्यांना येत आहे, गणपती अथर्व शीर्षाची आवर्तन करावीत. मग शक्य झाल्यास 21, नाही तर किमान एक आवर्तन तरी असं करावं. शक्य असल्यास 5 दिवस 7 दिवस मिळून 21 करायचा प्रयत्न करावा. त्याचं आवर्तन करत असताना सुद्धा आता म्हणून टाकलं, आटपलं अशी भाषा न ठेवता एक एक शब्दाचा शांतपणे उच्चार करत, त्याचा अर्थाचा विचार करत हे आवर्तन करावीत. आणि ह्या सगळ्या दिवसामध्ये कोणालाही, कुठल्याही जीवाला तुम्ही दुखावणार नाही याची फार मोठी खबरदारी घ्यावी. आपल्याकडे देव मूर्ती रूपात येतातच, मात्र कुठल्या जीवाच्या, कुठल्या प्राण्याच्या रूपात देव तिथे येऊन जाईल, आपली सेवा बघून जाईल, हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे या कालावधीमध्ये शक्य झालं तर 365 दिवस करायला हरकत नाही, मात्र किमान हे 5, 7, 10, 21 दिवस का होईना आपल्या संपर्कामध्ये जे जे जीव, मनुष्य, प्राणी येतील त्यांना शक्य होईल तेवढंच आनंद द्यायचा. त्यांना जे आवश्यक वाटेल ती वस्तू आपल्याला शक्य असेल तर ती त्यांना द्यायची. अन्न असेल, पाणी असेल, वस्त्र असेल ते त्यांना द्यावं. त्यांना दुःखावायचं तरी किमान नाही तेवढं धोरण ठेवावं. तर असा हा गणेश उत्सव आपण साजरा करू शकतो. धन्यवाद सर. मला माहिती आहे की तुम्ही खूपच व्यस्त होतात आज. म्हणजे तुमच्याशी ज्यावेळेस मी संपर्कात होते त्यावेळेस 6:30 ते 9:30 असा एक तुमचा दुसरा उपक्रम होता आणि तो उपक्रम संपल्या लगेचच तुम्ही इथे जॉईन झालात. संख्या ही पुष्कळ चांगली आहे, कारण मला थोडी भीती वाटत होती की 10:30 पर्यंत किती संख्या राहील आपली. पण आतापर्यंत 82 कुटुंब ही पूर्णपणे आहेत आणि मला असं वाटतं की आज जो आपण संदेश दिलेला आहे, ज्या पद्धतीनं आम्हाला सगळं शास्त्रीय पद्धतीनं समजावून सांगितलं, हे खूप महत्वाचं होतं. कारण षोडशोपचार असतील, पंचोपचार असतील, आम्ही ते केवळ उपचार म्हणून करत असतो, पण त्यातलं महत्व आणि गणपतीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण इतक्या समर्पक पद्धतीनं दिलं, त्याबद्दल मला असं वाटतंय की सगळेच आज जे विद्यार्थी आमचे आणि शिक्षक जे जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांना खूपच याचा फायदा नक्की झालेला असणार आहे. आणि विशेषतः म्हणजे संकष्टी चतुर्थी, विनायकी, वैनायकी हे जे काही सगळे यातले छोटे छोटे फरक, कारण रूढी परंपरेप्रमाणे आम्ही ते अगदी खूप गुळगुळीत झालेले शब्द आहेत, विचार न करता वापरले गेले जातात हे शब्द. पण मला असं वाटतं की इथून पुढे प्रत्येक वेळेस आम्ही हा विचार करत जाऊ. सर, तुम्हाला आम्हाला एकदा प्रत्यक्ष शाळेत बोलवायचं आहे आणि त्यानिमित्ताने ज्ञानप्रबोधिनीचा आणि आपला परत नव्याने संपर्क होईल. तर आज आपण वेळात वेळ काढून 1 तास आमच्यासाठी दिलात, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आणि पालक महासंघाच्या वतीने आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि पुन्हा एकदा आपली भेट कधी होईल ते जरा निश्चित परत ठरवते आणि आपल्याला आजच निमंत्रण देऊन ठेवते आणि कार्यक्रम संपलाय असं जाहीर करते. फक्त आमच्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे प्रबोधिनीच्या पद्धतीप्रमाणे आपण एकदा फक्त नमस्ते घेऊयात आणि कार्यक्रम समारोप करूयात. गट बेठे बेठे सावधान. सर्वांना धन्यवाद. नमस्ते. 1, 2, 3. कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करते आणि आपण पुन्हा एकदा भेटूयात. अवश्य. ओके सर. धन्यवाद. शुभरात्री आणि आगामी गणेशोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तो मंगलमूर्ती सगळं मांगल्य प्रदान करणारा सर्वांना हो, सगळ्यांना त्यांचा त्यांचा बाप्पा भेटो, हीच इच्छा, हीच प्रार्थना. धन्यवाद.